नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। अनुदानाचा अडसर दूर, कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णायक निर्णय। 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि DCPSचा पर्याय स्वीकारलेला नसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश अखेर न्यायालयाने दिलेले आहेत। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी ही समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असतानाही अनुदान मंजुरीतील विलंबामुळे जुनी पेन्शन नाकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक मोठा दिलासा दिलेला आहे। नियुक्तीची तारीखच निर्णायक असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने अशा कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश शासनाला दिलेले आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले आणि DCPSचा पर्याय स्वीकारलेला नसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे। तसेच नव्या अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कमही 4 आठवड्यात परत करण्याचे निर्देशही सरकारला देण्यात आलेले आहेत। औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेत नियमामध्ये कट ऑफ तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागाला 100% अनुदान नंतर मिळाले असले तरी जुनी पेन्शन योजना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। नागपूर खंडपीठानेही हीच भूमिका स्वीकारत ही याचिका मंजूर केलेली आहे। खंडपीठाने संबंधित कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन कम्युटेशन नियम 1984 आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी GPF यांचा लाभ देण्याचे निर्देश दिलेले आहे। DCPS अंतर्गत वेतनातून कपात झालेली रक्कम 4 आठवड्यात परत करावी, तसेच 6 आठवड्यात GPF खाती उपलब्ध करून द्यावीत असे आदेशही न्यायालयाने दिले आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही व्यवस्थापनांना देण्यात आलेले आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि अनुदानाच्या कारणामुळे किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे जुनी पेन्शन नाकारण्यात आलेल्या आता राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या दाव्यांना बळ मिळण्याची शक्यता समोर आली आहे।